राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर येथील प्रोसेस हाऊस प्रदूषणाच्या कारणास्तव बंद असल्याने त्यांचे गंभीर पडसाद महाराष्ट्रातील वस्त्र उद्योगावर उमटू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मंत्रालयात वस्त्र उद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांची भेट घेऊन तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली। महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणातील ग्रे कापड अंतिम प्रक्रियेसाठी राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर येथे पाठवले जाते। मात्र तेथे प्रोसेस हाऊस बंद असल्याने तयार कापड अडकून पडले असून वस्त्रोद्योगाची संपूर्ण साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले। या संकटामुळे इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूरसह राज्यातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रातील यंत्रमागधारक मोठ्या अडचणीत आले आहेत। अनेक उद्योगांनी उत्पादन कमी केले असून काही ठिकाणी यंत्रमाग बंद ठेवण्याची वेळ आली आहे। परिणामी सूतगिरण्या, व्यापारी, वाहतूकदार, कामगार आणि वस्त्रोद्योगाशी निगडीत सर्व घटक आर्थिक संकटांचा सामना करत असल्याचे प्रतिनिधींनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। वस्त्रोद्योग हा लाखो कुटुंबांचा रोजगाराचा आधार असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत राजस्थान सरकारशी तातडीने समन्वय साधण्याची मागणी करण्यात आली। यावर मंत्री संजय सावकारे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत राजस्थान सरकारशी त्वरित संवाद साधण्याचे आश्वासन दिले। तसेच संबंधित मंत्री आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून प्रोसेस हाऊस लवकर सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले। राजस्थानातील प्रोसेस उद्योगात तातडीने सुरू न झाल्यास महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगासह लाखो कामगारांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे।